हिवाळ्यात केस गळण्याची समस्या थोडी वाढते। हे थांबवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात, पण महागडे शॅम्पू आणि सिरम घेण्याऐवजी घरात ठेवलेले साधे तेल वापरायला हवं। भारतीय घरांमध्ये आजी अनेक वर्षापासून मुलांना मोहरीच्या तेलाने मसाज करत असते आणि केसांची काळजी घेण्यासाठी ते खूप फायदेशीरही ठरतं। मोहरीचं तेल केस गळण्याची समस्या कमी करतं आणि वाढही वाढवतं। आवळा त्यात मिसळून लावल्यास त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात। आवळा केसांना मजबूत करतो, तर मोहरीचं तेल पोषण आणि आर्द्रता प्रदान करतं। या व्हिडिओत आपण केसांना मोहरीचं तेल आणि आवळा लावल्याने होणारे फायदे बघणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या टाळण्यासाठी मोहरीचं तेल आणि आवळा यांचं मिश्रण फार फायदेशीर ठरू शकतं। आवळ्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळा आणि आठवड्यातून 2दा केसांना लावा। हे केसांना पोषण देऊन राखाडी केसांची समस्या दूर करण्यास मदत करतं। केस गळणं थांबवा। मोहरीचं तेल आणि आवळा यांचं मिश्रण केस गळणं थांबवण्यासाठी उपयुक्त आहे। आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी केसांचं पोषण करतं, तर मोहरीचं तेल केसांमध्ये रक्त परिसंचरण सुधारतं। हे मिश्रण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावल्याने केस गळण्याची समस्या कमी होते आणि केस मजबूत आणि घट्ट होतात। मोहरीचं तेल आणि आवळा यांच्या मिश्रणात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात। त्याचा नियमित वापर डोक्यातील कोंड्यासारख्या समस्या देखील दूर करू शकतो। टाळूचं संरक्षण सुनिश्चित करू शकतो, केसांची मुळे मजबूत ठेवतो आणि संसर्ग मुक्त करतो। आवळा आणि मोहरीचं तेल कसं वापरायला हवं, चला तर पाहूया। आवळा आणि मोहरीच्या तेलाचं मिश्रण केसांच्या समस्यांसाठी खूप फायदेशीर आहे। यासाठी सुका आवळा बारीक करून त्यात मोहरीच्या तेलात मिसळून 2 ते 3 दिवस ठेवावं। तयार मिश्रण केसांच्या मुळावर आणि लांबीवर आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावण्यात यावं। 30 ते 45 मिनिटं हे केसांना तसंच ठेवावं आणि सौम्य शॅम्पूने केस धुवावेत। हे केसांना पोषण करतं आणि त्याच्या वाढीस प्रोत्साहन देतं आणि कोंडा आणि केस गळणं यासारख्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।